गृहिणींसाठी खास किचन टिप्स। पहिली, बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्यात तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी, म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्यात फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही। 2. जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे, त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता। 3. वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी, त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येतात। 4. मातीच्या मडक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते व दही लावताना त्यात 1 चमचा साखर घालावी, दही खूपच चवदार लागतं। 5. चांदीच्या वस्तूंना दाताच्या पावडरने पॉलिश करावे, यामुळे वस्तू नव्यासारख्या दिसतात। 6. बटाटे लवकर उकडले जावे, यासाठी बटाट्यांची एका बाजूची साले काढून मग उकडायला लावावेत। 7. पुरीसाठी कणिक मळताना त्यात 2 चमचे गरम केलेलं तेल घाला। 8. कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भजीच्या मिश्रणात मक्याचं पीठ घाला। 9. इडलीचं पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे, अशाने इडली छान नरम होते। 10. उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका, काही वेळ थंड पाण्यात ठेवा, अशाने अंड्यांची साल पटकन निघतील। 11. चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवता त्यात आल्याचा 1 तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात। 12. कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा, अशाने कांदा कापताना डोळे झोंबणार नाहीत। 13. पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भाज्यांमध्ये कमी तेल शोषले जाईल। 14. हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो, त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर घातल्यास त्यांचा रंग टिकून राहतो। 15. कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढई, तरसाळे किंवा मोठा बाऊल यात मळली तर मळायला सोपी जाते। 16. कोथिंबीर व कसुरी मेथी नेहमी भाजीचा गॅस बंद करायच्या 5 मिनिट आधी घालावी, याने स्वाद छान लागतो। अशाच उपयुक्त टिप्ससाठी आई मला भूक लागलीला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। धन्यवाद।